ब्रॉट टू यू बाय विगार्ड। विधान परिषदेची सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर झालेली आहेत आणि पहिल्यांदा सदाभाऊ हे आपल्या TV9 वरती आहेत। भाऊ, पहिल्या प्रथम TV9च्या माध्यमातून आपलं अभिनंदन आणि आपली काय प्रतिक्रिया असेल? या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय अमित शहाजी असतील, आदरणीय लड्डा साहेब असतील, राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी खऱ्या अर्थानं जो माझ्यावरती विश्वास टाकला, निश्चितपणानं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, आलुतेदार यांचा लढा लढत गेली 35 वर्ष चळवळीच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याची मला भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। या सगळ्या वर्गाने खऱ्या अर्थानं ताकद दिली। त्यांचा मी सदैव त्यांच्या प्रश्नासाठी भविष्य काळामध्ये सुद्धा काम करत राहील आणि ही जी काही मला दिलेली जी आमदारकी आहे, खऱ्या अर्थानं या सगळ्या वर्गाच्या चरणी मी समर्पित करतो। आणि भारतीय जनता पक्ष हा सुरुवातीपासून बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे। 18 पगड जातीच्या लोकांना न्याय देणारा हा पक्ष आहे। जे उपेक्षित जे घटक आहेत उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। या घटकांना राजकारणाच्या प्रवाहामध्ये आणून समाजाच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम निश्चितच भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। आणि रयत क्रांती संघटना ही एक लढाऊ संघटना आहे, गावगाड्याच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे। निश्चित राज्यातील माझ्या कार्यकर्त्यांनाही मनापासून धन्यवाद देईन की पडत्या काळातही ते माझ्याबरोबर राहिले, भविष्य काळात तर आम्ही बरोबर राहूच। आणि निश्चितपणानं जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाच्या प्रश्न सोडवण्याचं काम या आमदारकीच्या माध्यमातून निश्चितपणानं केलं जाईल। मागच्या अनेक वर्षापासून आपण एक लढवय्या नेते म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण मैदानात उतरलेला आहात। अनेक आपण संघटना, अनेक आपण आंदोलनं सुद्धा केलेली आहेत। आता आपल्याला एक न्याय मिळाला असं वाटतंय का काय? निश्चित मला काही काळ राज्यमंत्री म्हणून काम करण्याची आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली संधी मिळाली आणि मी सातत्यानं या राज्यामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या जयंत्या मी त्यांना अभिवादन करतो। आणि यशवंतराव चव्हाणांच्या नंतर, वसंतदादा पाटलांच्या नंतर राज्याला एक अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी लाभलेले होते। आणि निश्चित या माणसाला गाव गाड्याची नस माहिती आहे आणि म्हणून ग्रामीण भागाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता असणारा, गावगाड्याला दिशा देणारा, इथल्या तरुणांच्या हाताला काम देणारा एक असं विकासभूमुख नेतृत्व म्हणून देवेंद्रजीकडे पाहावं लागेल। आणि त्यांनी निश्चितच काम करणाऱ्या माणसांना संधी दिलेली आहे आणि निश्चित या संधीचं आम्ही सोनं करू। काम करणाऱ्या माणसाला संधी मिळाली आहे आणि या संधीचं आम्ही निश्चितच सोनं करू असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।